चंद्रपुरातील वाईन शॉप व दारू दुकान विरोधात मनसे आणि महिलांचा यल्गार। चंद्रपूर शहरातील वाईन शॉप व दारू दुकान तात्काळ स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्थानिक महिलांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर मनसे जिल्हा प्रमुख मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले। जर वेळीच या दारू दुकान व वाईन शॉपचे स्थलांतर झाले नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि होणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाची असेल असा इशारा मनसे जिल्हा प्रमुख मनदीप रोडे यांनी दिला। या आंदोलनात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। आज राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चंद्रपूर शहरातील महिलांनी विद्यार्थ्यांनी आज जन आक्रोश निर्देशनं ठेवलेले आहेत। निर्देशनं ठेवण्याचे मुख्य कारण हेच आहे, मागण्या आमच्या हेच आहे महिलांच्या, विद्यार्थ्यांच्या व मनसेच्या, की चंद्रपूर शहराच्या मुख्य भागावर म्हणजे जसं ताडोबा नॅशनल पार्कच्या मार्गावर जाताना वाईन शॉप आहेत, त्याच्यानंतर 2 राज्याला मार्ग मिळणारा बंगाली कॅम्प चौक त्या मार्गावर वाईन शॉप आहेत, सिटीच्या मुख्य रस्त्यावरती वाईन शॉप आहेत, नागपूर रोडवर वाईन शॉप आहेत। या वाईन शॉपमुळे असा त्रास होऊन राहिलेला आहे की अपघात होऊन राहिलेले आहेत, बरेचसे लोकांना जीव गमावा लागलेला आहे, अपघात झालेले आहेत, कोणाचे किरकोळ, कोणाचे हात गमावं लागले, कोणाला पाय गमावं लागलेले आहेत। सोबतच त्याच्यानंतर त्यांना तिथे त्या वाईन शॉपवाल्यांनी पिण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे। तर आम्ही आणखी अशा अनेक मागण्या आहेत ज्या आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे, सोबतच SP साहेबांकडे, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतात त्यांच्या ठाणेदाराकडे, सोबतच कलेक्टर साहेबांकडे सगळ्यांना आम्ही पत्र पाठवली आहे। पत्र पाठवून बी आम्ही सतत 1 वर्षापासून पाठपुरावा करत आहोत। अजूनही शासनाला कुठलाही कसलाही जाग आला नाही, म्हणून आज महिलांनी व मनसेंनी जन आक्रोश निर्देशन ठेवलेले आहेत। आमचं हे म्हणणं नाही आहे की वाईन शॉप हे दारूचे दुकान बंद करा, आमचं हेच म्हणणं आहे की जे स्थानिक जे मुख्य रस्त्यावरती वाईन शॉप आहेत ते वाईन शॉप तिथून उचलून दुसऱ्या भागी स्थलांतर करण्यात यावा, हीच आमची मागणी आहे। आमची मागणी याच्यानंतर पुढे जर शासनाने हे नाही केली, मागणी पूर्ण नाही केली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चंद्रपूर शहरातील लाखोच्या संख्येमध्ये महिला घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री यांच्या घरासमोर जाऊन आगळे वेगळे आंदोलन करू, अशी ग्वाही मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून व चंद्रपूरच्या जनतेच्या माध्यमातून देतो।